जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज उल्हासनगरमध्ये आंबेडकरी अनुयायी आक्रमक झालेत। यावेळी त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सुभाष टेकडीच्या आंबेडकर चौकात हातात पोस्टर घेऊन निषेध नोंदवण्यात आलाय। यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते। दरम्यान अमित शहा यांनी केलेलं वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी अशी मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली। सर्वप्रथम सगळ्यांना माझा सविनय जय भीम। संसदेमध्ये माननीय गृहमंत्री अमित शहा जे संविधानिक पदावरती आहेत, मेन पदावरती आहेत, अशा व्यक्तीकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाकार या देशाचे घटनाकार आहेत, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांनी गैरवक्तव्य असं वापरलेलं आहे आणि एकेरी उल्लेख केलेला आहे। जे की गृहमंत्री जे झाले तेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नसते तर कदाचित त्यांना संसदेत पाय पण टाकायला भेटलं नसतं आणि असं गैरवर्तणूक वागणं हे त्यांना शोभलेलं नाही आहे। कदाचित त्यांनी त्यांच्या पदाची गरिमा ते विसरलेले दिसतात। आपण काय होतो आणि काय आहोत आणि कोणामुळे आहोत याचा त्यांना विसर पडलेला दिसतो आणि म्हणूनच त्यांच्या तोंडून आज हे वक्तव्य आलेलं आहे। परभणीची घटना ओली असताना, आमच्या समाज बांधवांचा जीव गेलेला असताना त्यांनी असं वक्तव्य वापरणं हे खरोखरच आंबेडकरी समाजाला अजून दिवसण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। म्हणजे गुन्हेगाराला प्रोटेक्शन आहे आणि ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्यांना अजून कडक त्यांच्यावरती कारवाई केली जात आहे असा प्रकार सगळीकडे घडत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज सगळे सुभाष टेकडीमधील आंबेडकरी अनुयायी, आंबेडकरी जनता ही एकत्र होऊन आज निषेध नोंदवलेला आहे आणि आम्ही जर त्यांनी या निषेधानंतर त्यांचं वाक्य मागे नाही घेतले आणि माफी नाही मागितली तर हे आंदोलन तीव्र आंदोलन होईल आणि पूर्ण देशभर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही। तेवढंच मी बोलते आणि थांबते। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी।